नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय आणि थोडा विषय वेगळा आहे. तो म्हणजे असा की आजच्या स्थितीमध्ये मराठा समाज आपला नेता कोणाला मानतो, म्हणजेच मराठा समाजासाठी काम करणारा मराठा नेता हा नेमका आज कोणता आहे आणि जनतेचं मत काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात एक्झिट पोल आपण घेतोय महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवांचा, की त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं काम करणारा, झगडणारा आणि त्यांना न्याय देणारा मराठा नेता हा त्यांना आपला कोण वाटतो. त्याच्यामध्ये काही मी नावं सांगतोय. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही संस्थापक अध्यक्ष आहेत शरदचंद्र पवार. मित्रांनो, शरदचंद्र पवार हे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपल्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण करणारे नेते आहेत. त्यांना जाणता राजा सुद्धा त्यांचे चाहते त्या ठिकाणी म्हणतात. त्याचं कारण असेल की शरद पवार या महाराष्ट्राचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिले, देशाचे संरक्षण मंत्री राहिले आणि देशाचे कृषी मंत्री सुद्धा राहिले. या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये काम करत असताना शरद पवारांनी इतर जाती धर्मासोबत मराठा समाजासाठी खूप मोठं योगदान दिलेले, खूप मोठं काम केलेलं आहे. मोठे मोठे उद्योगधंदे असतील, शिक्षण संस्था असतील, कारखाने असतील, या प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाला प्राधान्य देणं, संधी देण्याची भूमिका ही शरदचंद्र पवार यांनी सातत्यानं बजावलेली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतलेले, ज्यामध्ये बहुतांश हा मराठा समाज शेतकरी वर्गामध्ये येतोय. आणि रोजगारी देण्याच्या संदर्भात, नोकरी देण्याच्या संदर्भात जे काही क्षेत्र आहेत, ज्या संस्था आहेत, म्हणजे शैक्षणिक संस्था असतील किंवा कारखानदारी असेल, यामध्ये सुद्धा शरदचंद्र पवार यांनी मराठा समाजाला मोठी संधी दिली आहे. आणि त्यांनीच राजकारणाच्या प्रवाहामध्ये सुद्धा मराठा समाजाचे तरुण राजकारणाच्या प्रवाहात आणून त्यांना नेते सुद्धा केलेले. आणि म्हणून शरदचंद्र पवार हे एक मराठा समाजाचे नेते म्हणून या ठिकाणी आपल्या चर्चेत आहेत. त्यांचंही मी नाव आपल्याला या ठिकाणी घेतोय. दुसरे नेते आहेत नारायणराव राणे. नारायणराव राणे यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेमध्ये काम केलं आणि एक मराठा चेहरा म्हणून त्या काळच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नारायणराव राणे यांना मुख्यमंत्री केलं. कारण राज्याची तशी मानसिकता होती की मराठा समाजाचा मुख्यमंत्री असायला हवा आणि बाळासाहेब ठाकरेंनी ते हेरलं आणि नारायणराव राणे जे की कोकणामधले आहेत त्यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री केलं. नारायणराव राणे यांनी मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं. विशेष म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समितीचे ते अध्यक्षही होते. त्यांनी आरक्षणही त्या ठिकाणी दिलं, परंतु ते नंतर सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, हा विषय वेगळा. परंतु मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रवाहात आणून शैक्षणिक आणि नोकरीच्या संदर्भात त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका नारायणराव राणे यांनी घेतली. आजही ते आरक्षणाच्या संदर्भात बोलतायत, परंतु सरसकट कुणबीला त्यांचा विरोध आहे. मराठा समाजाला स्वतंत्ररित्या आरक्षण मिळायला पाहिजे ही भूमिका घेऊन ते आजही महाराष्ट्रामध्ये लढतायत. आणि मित्रांनो, भारतीय जनता पार्टीनं नारायण राणे यांना आज आपल्या सोबत जे घेतलेले ते मराठा चेहरा म्हणून घेतलेले. वास्तविक पाहता शिवसेनेमध्ये असलेले नारायणराव राणे कालांतरानं काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमध्येही त्यांना राजकीय दृष्ट्या शब्द दिला होता आणि काँग्रेसनंही नारायण राणे यांना आपल्या सोबत घेताना ते मराठा समाजाचे नेते आहेत, मराठा समाज आपल्या सोबत येईल या उद्देशानं घेतलं होतं. परंतु तिथंही त्यांचं जमलं नाही आणि अखेर ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. भाजपनं त्यांना एक मराठा लीडर म्हणून आपल्या सोबत ठेवलेला आहे की नारायण राणे यांच्या पाठीशी असलेला मराठा समाज मोठ्या संख्येनं आपल्या सोबत येईल ही त्यामागची भूमिका आहे. आज नारायणराव राणे हेही मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांच्याही पाठीमागं मराठा समाज किती संख्येने आहे हाही आपला या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरे नेते येतात सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथराव शिंदे. वास्तविक पाहता एकनाथराव शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना मंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी राज्यात काम करत होते. त्यावेळेस मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले, मुंबईपर्यंतचे मोर्चे निघाले. या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाच्या या आंदोलकांची जेवणाची व्यवस्था केली, पाण्याची व्यवस्था केली आणि विशेष म्हणजे त्यांना काही कमी जास्त पडतंय का याची सुद्धा व्यवस्था आणि देखरेख एकनाथराव शिंदे यांनी केली होती. वास्तविक पाहता त्यांनी आता मुख्यमंत्री म्हणून ते आलेले आहेत. एकनाथराव शिंदे हे उद्धव ठाकरे यांना सोडून भारतीय जनता पार्टी सोबत गेलेत. भाजपनं त्यांना आपल्यासोबत यासाठी घेतलंय की ते एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची एक ओळख होती आणि त्यासोबत ते मराठा समाजाचे नेते. जर तो आपल्यासोबत आले तर मराठा समाजही भाजप सोबत मोठ्या प्रमाणावर येईल असा त्यामध्ये कयास लावण्यात आला. आणि म्हणून एकनाथराव शिंदे आज भाजप सोबत युतीमध्ये आहेत, मुख्यमंत्री आहेत. आणि आजही ज्यावेळेस मराठा समाजाचं आंदोलन होतंय या ठिकाणी ते आपली भूमिका कुणबीच्या नोंदी शोधण्यासाठी समिती, आंदोलनकर्त्यांच्या भेटीसाठी समिती आणि आज लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडून मराठा समाजाला कुणबीचं आरक्षण किंवा सगळे सोयरीचा अध्यादेश काढण्याची भूमिका ही एकनाथराव शिंदे घेत आहेत. त्यामुळे ते एक मराठा समाजाचे नेते आहेत. त्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठा समाज किती संख्येनं आहे, तो नेता मानतोय का, हाही माझा आपल्याला प्रश्न आहे. यानंतर येतात ते अजित पवार. वास्तविक पाहता अजित पवार हे शरद पवारांचे पुतणे आहेत. ते त्यांच्या सोबत राहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष आहे असं सातत्यानं भारतीय जनता पार्टी सांगत होती. अजित पवार सुद्धा मी मराठ्याचाच नेता आहे अशा पद्धतीच्या आविर्भाव आणि भूमिकेमध्ये राज्यामध्ये वागले. त्यांचेही कार्यकर्ते त्यांना मराठ्यांचाच नेता म्हणून पुकारतात.
ज्यावेळेस ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते म्हणजे आजही आहेत, पण शरदचंद्र पवारांसोबत होते त्यावेळेस छगनराव भुजबळ हे ओबीसीचे नेते आणि अजित पवार हे मराठ्यांचे नेते असं म्हणून राज्यामध्ये राजकारण केलं गेलं. आज अजितदादा पवार हे शरद पवारांना सोडून भारतीय जनता पार्टी सोबत गेलेत आणि भाजपनं त्यांना आपल्या सोबत घेतलंय. त्याचंही कारण तेच आहे की अजितदादा पवार हे मराठा समाजाचे नेते आहेत. ते जर आपल्या सोबत आले तर मराठा समाज मोठ्या संख्येनं भाजपच्या सोबत येईल आणि आपल्याला त्याचा फायदा होईल, हाही त्यामागचा उद्देश आहे. अजितदादांनी सुद्धा अनेक तरुण मराठा समाजाला राजकारणात आणलेले, शिक्षणाच्या प्रवाहात आणलेले, नोकरीच्या प्रवाहात आणलेले. त्यामुळे मराठा समाज त्यांना आपला नेता मानतोय का, हाही माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यानंतरचे एक येतात माजी मुख्यमंत्री असलेले अशोकराव चव्हाण, जे की नांदेडचे आहेत. ते काँग्रेसचे नेते होते, 2 वेळेस राज्याचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी मराठा समाजासाठी काम केलेलं आहे. त्यांनी उद्योगधंदे, कारखाने आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाला संधी दिली. अनेक मराठा तरुणांना सुद्धा त्यांनी राजकारणात आणलेले आणि नुकतंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या समितीचे ते अध्यक्ष होते. त्याचाही निर्णय म्हणजे मराठा समाजासाठीच ते काम करतायत म्हणून त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली होती. परंतु आज ते भारतीय जनता पार्टी सोबत घेतले, भाजपने त्यांना प्रवेश दिलाय. त्याचंही कारण असं की अशोकराव चव्हाण हे मराठा समाजाचे नेते आहेत. ते आपल्या सोबत आले तर मराठा समाज मोठ्या प्रमाणावर भाजप सोबत येईल, हाही त्यामागचा एक मोठा उद्देश आहे. आणि म्हणून अशोकराव चव्हाण यांना मराठा समाज आपला नेता मानतोय का, हाही माझा प्रश्न आहे. आणि यानंतर येत आहेत वास्तविक पाहता ज्यांची आपण नावं पाहिली, यापैकी बहुतांश मुख्यमंत्री राहिलेली मराठा नेते आहेत. मग शरद पवार असतील, नारायणराव राणे असतील, अशोकराव चव्हाण असतील, हे तिन्ही माजी मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे, ज्यांनी अनेक वेळा कारभार पाहिलेला आहे. आणि एकनाथराव शिंदे हे आजचे मुख्यमंत्री आहेत, ते मराठा समाजाचे आहेत. आणि अजितदादा पवार हे कायम उपमुख्यमंत्री आहेत, ते मराठा समाजाचे नेते म्हणून आहेत. म्हणजे सत्तेत राहिलेली ही मराठा नेते मंडळी आज मराठा समाजाला आपले नेते वाटतात का, हा प्रश्न आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे सामान्य कुटुंबातले आलेले मनोज जरांगे पाटील, जे की त्यांनी गरजवंत मराठ्यांचा लढा उभा केलाय, आरक्षणाचा लढा उभा केलेला आहे आणि मराठा समाजाला कुणबीचं ओबीसी मधून आरक्षण द्या यासाठी ते गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सातत्यानं लढा देत आहेत. वास्तविक पाहता जरांगे पाटलांना कुठलाही राजकीय म्हणजे पाठबळ नाही, कुठला वारसा नाहीये, विशेषतः त्यांनी कुठली निवडणूकही लढलेली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ना ते मुख्यमंत्री आहेत, ना ते उपमुख्यमंत्री आहेत, ना ते आमदार आहेत. परंतु तरी सुद्धा त्यांनी आंदोलन करत असताना लाखोंचे मराठा समाजाचे मेळावे घेतले, लाखोंच्या सभा घेतल्या, कोट्यवधी मराठा समाजाला रस्त्यावर आणून मुंबईपर्यंत त्यांनी आंदोलन केलं. आणि एक प्रकारे जे ताकदवान सरकार आहे, मी ताकदवान यासाठी म्हणतोय की ज्या सरकारमध्ये एकनाथराव शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजितदादा पवार आहेत, हे तिन्ही पक्षांचं हे सरकार असल्यामुळे मातब्बर सरकारला हलवण्याचं आणि हादरवण्याचं काम जरांगे पाटलांनी सामान्य मराठा समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी केलं, याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहेत. आणि म्हणून मराठा समाज हा मनोज जरांगे पाटलांना आपला नेता मानतोय का, हा सुद्धा माझा आपल्याला प्रश्न आहे. मित्रांनो, मी हा एक्झिट पोल यासाठी घेतोय की आज भारतीय जनता पार्टीनं अनेक मराठा नेते आपल्यासोबत घेतले. त्याचं कारण असं आहे की मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीला विरोध करतो, तो त्यांच्या विरोधातच आहे, तो त्यांना मतदान करत नाहीच. काही अंशी तो मतदान करत असेल पण तो आपला पक्ष मानत नाही. ओबीसी मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. भारतीय जनता पार्टीला एक संघ परिवार, सनातनी परिवार म्हणून त्या ठिकाणी पाहायला जातं आणि त्या ठिकाणी ओबीसी सुद्धा त्यांना विरोध करतोय, हेही आपल्याला सातत्यानं माहिती आहे. म्हणून मराठा समाज आपल्यासोबत येण्यासाठी मराठ्यांचे बहुतांश नेते अजित पवार म्हणजे भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेत. मग मराठा समाज त्या नेत्यांना आपला नेता मानतोय का, त्यांच्या पाठीमागे हा मराठा समाज जाईल का, हा माझा प्रश्न आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाज आपला नेता मानतोय का, त्यांच्या पाठीमागे मराठा समाज राज्यातला किती प्रमाणात आहे आणि येणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये, येणाऱ्या घडामोडीमध्ये नेमका महाराष्ट्रातला मराठा समाज कोणत्या नेत्याच्या पाठीशी राहील, हा माझा खरा प्रश्न आहे आणि हाच माझा एक्झिट पोल आहे. म्हणून आपल्याला उत्तर द्यायचे मित्रांनो. मला अनेक जणांच्या प्रतिक्रिया, अनेक जणांचे बाईट सुद्धा आल्या. त्यांनी आपापले नेते कोण आहेत हेही सांगितलं, महाराष्ट्रात मराठा समाजासाठी कोण काम करतंय, कोण लोकप्रिय आहे आणि कोणाच्या पाठीमागे मराठा समाज आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु मला तुमची प्रतिक्रिया महत्वाची आहे, कारण तुम्ही महाराष्ट्रातून आलेले प्रतिनिधी आहात. तुमच्या प्रतिक्रिया ह्या अभ्यासपूर्ण असतात आणि तुमच्या भागातल्या परिस्थितीनुसार त्या आहेत. त्या संपूर्ण प्रतिक्रिया महाराष्ट्राला मला दाखवायच्या, महाराष्ट्र तुमच्या प्रतिक्रिया पाहतोय. आणि म्हणून माझा सरळ आणि साधा प्रश्न आहे, ज्या नेत्यांची मी नावं घेतली त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं सुद्धा मी नाव घेतलंय. यापैकी मराठा समाजासाठी खऱ्या अर्थानं प्रगती करणारा, मराठा समाजाला या पुढच्या काळामध्ये उन्नती आणि प्रगतीवर नेणारा हा नेता तुम्हाला आपला कोण वाटतो, कोणता नेता या पुढच्या काळामध्ये मराठा समाज स्वीकारेल असं वाटतं, याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. मित्रांनो, मी आवर्जून 2 नावं बाजूला ठेवले, ते म्हणजे छत्रपती राजे उदयनराजे आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज. या दोघांना मी यासाठी बाजूला ठेवलं होतं कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत आणि केवळ मराठा समाजाचे नाही, संपूर्ण महाराष्ट्र यांना मानतो. त्यांच्याही पाठीशी मराठा समाजासोबत इतर समाज सुद्धा आहे आणि त्यामुळं
केवळ ते मराठा समाजाचे नेते असं म्हणून चालणार नाही. आणि म्हणून ह्या दोन्ही राजांच्या वंशजांना मी नाव या नेत्यांमध्ये घेतलेलं नाही. परंतु माझा सरळ प्रश्न आपल्याला आहे की या पुढच्या काळामध्ये ज्यांनी ज्यांनी कामं केले, पाठीमागचा इतिहास मी आपल्याला सांगितला, भूतकाळ मी आपल्याला सगळ्यांना सांगितला, वर्तमान काळही आपल्याला सांगतोय. परंतु या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये मराठा समाजाला आपला नेता कोण वाटतो आणि आपल्यासाठी खऱ्या अर्थानं झगडणारा आणि आपल्याला न्याय कोण देऊ शकतो हे मराठा समाजाला काय वाटतं, त्या नेत्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. कारण हा एक्झिट पोल संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, संपूर्ण राजकीय नेते मंडळी पाहणार आहेत आणि यावर पुढची राजकीय दिशा, पुढचं भवितव्य आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भातले निर्णय हे ठरतील असंही मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रियेची आम्ही वाट पाहतोय. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पण नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.